मॅचच्या दिशेने जाऊयात. ही संपूर्ण स्पर्धा पुन्हा एकदा तुम्हाला बघायला भेटेल आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स. संदेशी शेख आणि संपूर्ण त्याची टीम या मॅचसाठी आजच्या 5व्या दिवसासाठी देखील सज्ज आहे. सलग 5 दिवस मेहनत संपूर्ण टीमची चालू आहे. त्याचबरोबर आमचे अंपायर्स त्यांची देखील बरीचशी मेहनत या स्पर्धेसाठी. आमचे संपूर्ण स्कोरर्स असतील, त्याचबरोबर श्रीशा साऊंड नितलसला विसरून चालणार नाहीये, त्यांचं देखील मी कौतुक करेल. म्हणजे एखादी स्पर्धा तुम्ही एक आठवडा 6 दिवस खेळवता तर सगळ्यात मोठी डोकेदुखी असते की खेळपट्टी कशी सांभाळून ठेवायची. आत्ता ही खेळपट्टी तुम्ही पाहिली तर पूर्णपणे ती जशी एखाद्या फलंदाजाला गोलंदाजाला लाभदायक असते तशीच ती खेळपट्टी आहे. कालच्या दिवसामध्ये थोडासा पावसाचे थेंब देखील पडले. येस, कारण की व्यासपीठाच्या एंड कडून बॅटिंग नेहमी चालू होते आणि आजही खेळपट्टी पाहिली तर मगाशी चर्चा केली की झाकून ठेवली होती रात्रीच, कारण की काल रात्री ज्या पद्धतीने पावसाचे थेंब पडले होते. 6 ओव्हरची मॅच आहे. चला थोडासा स्पीडअप घ्या. घेस संघ हे क्षेत्ररक्षण आता मात्र सजवलं जात आहे. मला वाटतं तब्बल या 2 ते 3 वेळा भूमी 11 घेस टीम कडून हे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिलं नमन करूया श्री गणेशाला. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज. पाहुनी शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला. माझ्या स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर झाला. छत्रपती संभाजी महाराजांना नतमस्तक होऊयात. या मातीला नमन करूयात, ज्या मातीनं आम्हाला घडवलं, ज्या मातीनं खऱ्या अर्थानं आमच्या मनाशी नाती जोडली. आणि आजच्या 5व्या दिवसाचा पहिला चेंडू टाकूयात अगदी शुभ मुहूर्तावरती. जिथून आम्ही सुरुवात करतो तो आमचा शुभ मुहूर्त. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड करण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझन आहे खेळाडू, फक्त 1 धाव कंप्लीट केली जाते. रत्नदीप चौधरी एका साइडला ओपन केलाच. मुकेश शेलटकरला आपण पाहिलं तर सध्या मात्र स्ट्राइक वरती येतोय. गोलंदाजीसाठी आकाश भोईर ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो दाखल झाला. भूमी 11 घेसर टीम साठी. मयूर शेलटकर हलक्या हातानं पुन्हा एकदा दिशा दिले चेंडूला. मिड विकेट रिझन, पुन्हा 1 धाव. पहिल्या दोन्ही चेंडूवरती एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. मुकेशला आपण पाहिलं तर एक सिंगल धाव त्यानं देखील कंप्लीट केली. आणि पुन्हा स्ट्राइक आता मात्र रत्नदीपच्या हातामध्ये. ओहो, थोडासा कट झाला. गली रिजन मध्ये शॉर्ट मॅन रिजनला पकडली जाते कॅच. विकेटचं पतन. बॅटर रत्नदीप बॅक टू टक.
डावखुरे आताचा फलंदाज त्याच्या विरोधामध्ये चेंडू थोडासा हवे फ्रॉम दी बॉडी ठेवला, खाली राहिला चेंडू, थोडासा सबमरीन राहताना आपण पाहिलं. डॉट येतो हा देखील चेंडू. चांगली गोलंदाजी ओव्हर क्रमांक 1 मध्ये सध्या मात्र आकाश भोईरची चालू आहे. तब्बल 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, 2 धावा खर्च केलेत. यावेळी देखील बॅट स्विंग केली जाते. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळतोय. गोलंदाजी करत असताना आपण आकाशला पाहिलं तर आकाशच्या गोलंदाजीमध्ये ज्या पद्धतीने अचूकता आहे, थोडीशी गती कमी आहे, मात्र अचूकतेवरती भर ठेवणारा हा गोलंदाज मात्र सातत्याने फलंदाजाच्या मनातील गोष्ट जाणून घेण्याचं तंत्र विकसित करून गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी. 1 to go. एक चेंडू आता बाकी आहे. पुन्हा हाफ ट्रॅकर गुड लेन स्पॉट वरती पडतोय, राईज होतोय, उसळी घेतोय. ओव्हर क्रमांक 1 मध्ये फक्त धावा खर्च केल्या 2 आणि विकेट घेतले 1. अशी गोलंदाजी राहिले इकॉनॉमिकल आकाश भोईरची. चेंडू अगदी गोलंदाजीची ऍक्शन, गोलंदाजीची ज्या पद्धतीने दिशा आहे आपण पाहिली तर ज्या पद्धतीने गोलंदाजी सध्या मात्र चालू आहे. ओव्हर क्रमांक 1 मध्ये फक्त 2 धावा. तदनंतर गोलंदाजीसाठी दुर्वेश मढवी आला. क्रॉस गोलंदाजी ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर एखादी ट्रेन टर्न होते, एखादा वळणाचा रस्ता असतो, तसा मात्र गोलंदाजीसाठी हा वळणाचा रस्ता आहे सध्या दुर्वेशसाठी. ओहो हो, चेंडू अगदी फुल टॉस टाकतोय, ग्लान्स केलाय, दिशा दिलीये, 4 धावेसाठी चौकार येतोय. फलंदाजासाठी जेव्हा गोलंदाज तुमच्या नजरेच्या समोर नसतो, कारण की बॅटिंग करत असताना तुम्हाला बघावं लागतं बरोबर काव कॉर्नर रिजन मध्ये, आणि तुम्ही क्रॉस मानेने बघता आणि थोड्या वेळाने गोलंदाज सरळ येतो, आणि अशा वेळी तुमचं आय कोऑर्डिनेशन आहे, तुमची नजर आहे ती थोडीशी कुठे ना कुठे गडबड होते. मात्र फुल टॉस चेंडूवरती चांगला फटका खेळून काढला फलंदाज मुकेशनं. हलक्या हातानं कट केला, अपकट, चेंडू निघून जातोय अगदी बॅकवर्ड पॉइंट रिझनला. 4 धावेसाठी आणखीन एक येतोय चौकार. फक्त दिशा दिली बॅटिंग करत असताना. मुकेश सध्या मात्र मॅच मध्ये धावा गोळा करतोय, कारण की या 4 धावा आहेत, त्याने धावसंख्येला थोडीशी चकाकी आली. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय, कारण की गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं जी साईड होती ती चेंज केली आता, आणि आता अगदी रनअप देखील बदलला. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आहे खेळाडू, फक्त 1 धावी ते कंप्लीट केली जाते. पहा, या आधी मात्र गोलंदाजी करत असताना थोडीशी ऍक्शन वेगळी होती, थोडीशी साईड वेगळी होती, रनअप वेगळा होता. आता रनअप बदलला, साईड बदलली, ऍक्शन बदलली आणि चेंडू यॉर्कर टाकला, तो देखील वाईडिश. बरीचशी प्रॅक्टिस या मागे असते आणि संघाची धावसंख्या अद्याप जाऊन पोहोचली आपण पाहिली तर 11 या धावसंख्येवरती. 11 धावसंख्या. लॉस ऑफ दी 1 विकेट. एक फलंदाज अगदी माघारी गेला.
यावेळी देखील सफल झाला, खेळून काढतोय, वाट शोधलीये, निघून जातोय व्यासपीठाच्या दिशेनं, वन बाउन्स, चौकार. अप्रतिम फटका, आधीच मन बनवलं. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय साइड अँगल न पूर्णपणे पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये गेला. आधीच मन बनवलं होतं की या गोलंदाजाच्या विरोधामध्ये हा चेंडू मात्र पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये जाऊन हुक करणार आणि त्यामध्ये तो यशस्वी झाला. टीमची टोटल सध्या मात्र अगदी 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 15 धावसंख्या आणि अद्याप चेंडूचा खेळ झालेला 5, म्हणजे एक चेंडू आता मात्र बाकी आहे. यावेळी देखील अगदी ओहो, डबल बॅट, ही डबल बॅट होती. 99% मेहनत, नशिबाचा 1%. चेंडू निघून जातोय, चिक डबाम डंबलम, अगदी 4 धावेसाठी. यालाच चिक डबाम डम डम असं म्हणू शकता. 1% नशिबाचा काय असतो ते या रिप्लेवरती तुम्हाला माहिती पडेल. कारण की फटका खेळायचा होता एकीकडे, चेंडू गेला दुसरीकडे आणि तब्बल धावसंख्या 19, 2 षटकांच्या अखेरीस. कंजूस गोलंदाज विकेट घेतली होती. एक असा इकॉनॉमिकल गोलंदाज आणि या विकेट टेकर गोलंदाज आकाश भोईर येतोय गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 3 मध्ये. मुकेश यावेळी मात्र हलक्या हाताने टॅप फटका, नवनाथ अगदी वेगानं जातोय चेंडूपर्यंत, चेंडू गॅदर करून फेकतोय आणि आता संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 3 सध्या मात्र चालू आहे. यावेळी देखील फटका आपण पाहिलं तर थोडासा फसला जातोय. आहे खेळाडू, विकेटचं पतन होतंय. बॅटर नवीन बॅटर आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. ऋषिकेश चौधरी न्यू बॅटर दाखल झाला मैदानामध्ये. टीमची धावसंख्या अगदी 30 या आकड्यावरती सध्या मात्र आहे. 30 धावसंख्या.
जाऊया गोलंदाजीसाठी. अखेरीस आकाश भोईरनं विकेट जरूर प्राप्त घेतली, विकेट जरूर मिळवली या देखील ओव्हरमध्ये. स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहिलं तर हवेमध्ये जरूर आहे, अगदी नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय, जिथे आपण पाहिलं तर तब्बल धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्या 2. या 2 धावेच्या मदतीने आता धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 32 धावसंख्या. ओव्हर क्रमांक 3 थोडीशी खुशी कभी गम अशी राहिली, कारण की बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी धावा देखील आल्या. या ओव्हरमध्ये मात्र आकाश भोईरनं महत्वाची विकेट पार्थची जी मिळवली, तिथे आपण पाहिले तर धावसंख्या थांबवण्याचे चान्सेस वाढवले त्याने. यावेळी देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळण्याचा जरूर प्रयत्न राहिला, जिथे अगदी पुन्हा एक चिक्की धाव कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर तिसऱ्या षटकाच्या अखेरीस 3 ओव्हरच्या अखेरीस जाऊन पोहोचली आहे. 33 धावसंख्या, 33 लॉस ऑफ दी 2 विकेट असेल ड्रिंक ब्रेक. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 33. एक छोटासा ड्रिंक ब्रेक या मैदानामध्ये मॅच मध्ये या जरूर झाला. पाणी पोचल्यानंतर कहाणी बदलते असं म्हटलं जातं. आजच्या दुसऱ्या मॅच कडे जर लक्ष दिलं तर म्हात्रेपाडा विपक्ष मोहित 11 खाडी अशी मॅच आजची दुसरी मॅच असेल. सूरज म्हात्रे ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 4 मध्ये मार्गस्थ होतोय. सध्या आपण पाहिलं तर धावा थोड्याशा कमी आलेत बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. मी म्हणेल की प्रत्येक ओव्हर मागे आपण पाहिलं तर 11 धावा आलेत. करंट रन रेट पाहिलं तर 11च्या सरासरीने सध्या मात्र बॅटिंग चालू आहे. अर्थातच भूमी 11 घेसर या टीमची, माफ करा, जे गावदेवी वलवली या टीमची. हो, चांगला चेंडू ओव्हर क्रमांक 4 मध्ये सध्या मात्र आपण मार्गस्थ झालोय. गोलंदाजी करत असताना सूरज म्हात्रेला तुम्ही पाहिलं. हा देखील गोलंदाज आपण पाहिलं ज्या पद्धतीने अँगल तयार करतोय. एखादी गोलंदाज आपण पाहिलं तर रनअप घेत असताना जेव्हा वाईट डिश थोडंसं बाहेरून रनअप होतं, बाहेरून रनअप घेतात तेव्हा थोडासा अँगल तयार होतो, तोच केला जातोय.
यावेळी देखील चेंडू अगदी टॉपेज, विकेटचं पतन, स्लिपचा खेळाडू आहे, आणखीन एक फलंदाज बाद, बॅटर गॉन. गेलं. थँक्यू सो मच डीजे. बॅटर मैदानामध्ये विशाल चिंद्रंगनच्या विरोधामध्ये हा चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय, चेंडू पडल्यानंतर थोडासा कोन बदलला, चेंडू आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अँगल तयार करतो. सुरुवातीलाच आपण चर्चा केली की गोलंदाज चेंडू टाकत असताना आपल्या गोलंदाजी मधली वैविध्यपूर्ण गोलंदाजीनं फलंदाजाला फसवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. चेंडू अगदी टर्न होतोय, चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोटं फिरवली जातात आणि चेंडू गरागर बाहेर फिरतोय. ही गोलंदाजी आहे. अर्थातच भूमी लिव्हरगेस या टीम मधील महत्वाचा फिरकी गोलंदाज सूरज म्हात्रेची. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग केली जाते, एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. कदाचित हा चेंडू बॅटच्या टॉपला पाणी घेऊन जायचं प्लीज. साइड अँगल बॅटीला हा चेंडू बॅटच्या टॉपला लागला आणि चेहऱ्यावरती आदळला आणि थोडीशी काळजी घ्यायची खेळाडूंना प्लीज. या गोष्टी होतात आणि आपण पाहिले तर बरेच खेळाडू हल्ली बॅटिंग करत असताना जो आय सेफ्टी जो गॉगल आला, कारण की मला वाटतं अंगद त्या दिवशी घालून खेळत होता, अंगद पाटील, किरण पवार, ऋषी नाईक देखील तो यूज करू आणि तो फक्त तुम्ही घालू शकत नाही, तो घालून प्रॅक्टिस करावं लागतं, मग तुम्ही त्यासाठी यूज टू होता. कारण की ती गोष्ट खऱ्या अर्थानं एक नवीन गोष्ट आहे आणि ती सेफ्टी गोष्ट आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. 34 धावसंख्या 34. चेंडूपट्टू हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. थर्ड मॅन रिझन मध्ये खेळाडू आहे, आरामामध्ये येतोय चेंडू, गॅदर केला, फेकी पहा अगदी आरामामध्ये. थोडं शांत क्रिकेट खेळलं जातंय, थोडंसं संयमाचं क्रिकेट खेळलं जातंय. एकेरी दुहेरी धावेने धावसंख्या अशी गोळा केली जाते आणि संघाची धावसंख्या आता मात्र 35 या आकड्यावरती आमचे मान्यवर आदरणीय प्रभाकरजी शेठ पाटील साहेब, आमचे संजोगजी पाटील साहेब सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहता आमचे संपूर्ण मान्यवर. यावेळी देखील आपण पहिला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडतोय, थोडासा हरकत करतोय. चांगली गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी, फलंदाजाला फसवणारी गोलंदाजी खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा सूरज म्हात्रेची आपण पाहिली रिप्ले मध्ये. सूरजची ऍक्शन आणि सूरजचा हा चेंडू कसा पडला आणि बाहेर निघाला. वॉट अ बॉल. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी 2 वर नाही तर अचानक 3 वर जाणं याला बोलतात. ओव्हर क्रमांक 4 चा देखील खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 35, लॉस ऑफ दी 3 विकेट. इनिंग ब्रेक मध्ये विनंती करेल मात्रेपाडा टीम आणि मोहित 11 खाडी टीम, इनिंग ब्रेक मध्ये टॉस उडवला जाईल, कारण की या स्पर्धेचा नियम आहे. प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस उडवत असतो. एखादा संघ जर उपस्थित राहिला नाही तर समोरच्या संघाला आपण टॉस विन देऊन पॅनल्टी देखील देत असतो. आणि या मॅच मध्ये मला वाटतं
येस, संग्राम 11 वलवली टीमला 3 धावांची पॅनल्टी भेटली, ते विसरून चालणार नाहीये. मॅच संपल्यानंतर ते नंतर आपण त्या सर्व गोष्टी करणार आहोत. आणि स्वतः मला वाटतं शैलेश भाऊंची टीम असून यामध्ये त्यांनी पॅनल्टी देताना जराही मागे पुढे बघितलं. नियम सगळ्यांना सारखे, माझी टीम असो किंवा मी स्पॉन्सर असो, टीमचा पॅकर असो किंवा कोणी असो, पॅनल्टी नियम म्हणजे नियम. आणि खऱ्या अर्थानं या गोष्टी पॅकरला, संघाला खूप महत्त्वाच्या ठरतात. यामुळे संघाचं नाव देखील चांगलं होतं, पॅकरचं नाव चांगलं होतं आणि या सर्व गोष्टी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये महत्त्वाच्या असतात. चेंडू अगदी आपण पाहिलं तर व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव ऍड होते, कारण की हल्ली नाव लगेच बनतं. तुम्ही एक मॅच चांगली खेळा, नाव बनलं, पण बनलेलं नाव टिकवण्यासाठी संघर्ष असतो. आणि सध्या आपण पाहिलं तर धावसंख्या स्थिर आहे, जी आपण पाहिलं तर 36 धावसंख्या. दीप मात्रेच्या विरोधामध्ये उचलला, फेकून दिला जातोय सीमारेषेच्या बाहेर. अप्रतिम फटका, षटकार. ज्या पद्धतीने मुकेश शेलटकर बॅटिंग करतोय, तब्बल 18 धावा त्यानं आतापर्यंत केल्यात, ठोकल्यात मी म्हणेल. एक षटकार, 2 चौकार त्यामध्ये आहे. आणि मुकेश सुरुवातीचा म्हणजे पहिल्या फळीतला फलंदाज आहे, जो अजूनही पाय रोवून उभा आहे. सुरुवातीला आलेला फलंदाज मुकेश जेवढा वेळ मैदानामध्ये आता थांबेल, तेवढी डोकेदुखी या गोलंदाजी करणाऱ्या टीमची वाढवेल, हेही खरं आहे. कारण की त्याच्या बॅटमधून आलेल्या षटकारानं त्याचे इरादे स्पष्ट केलेत की आतापर्यंत शांत होतो, ती वादळापूर्वीची शांतता होतं आणि आता खऱ्या अर्थानं त्याची बॅटिंग परफॉर्मन्स चालू होईल. कारण की 6 ओव्हरच्या मॅच मध्ये त्यानं संयमी क्रिकेट खेळलंय. यावेळी देखील हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहिला तर लॉंग स्टॉपला निघून जातोय, चुकी होतीये. ब्लॅक स्क्रीनला मात्र जाऊन अगदी टच होतोय. 4 धावेसाठी चौकार येतोय. पाहिलं तर मुकेशच्या बॅटमधून आलो. आदरणीय प्रभाकर शेठ पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्या षटकारासाठी आलाय. थँक्यू सो मच. यावेळी देखील चेंडू पडतोय, अप्रतिम गोलंदाजी, कमबॅक याला म्हणतात. मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, कमबॅक माझ्याकडे देखील आहे, गती माझ्याकडे, अनुभव माझ्याकडे. आणि या मॅच मध्ये आता मात्र आरेला कार उत्तर दिलं जात आहे. टीमची धावसंख्या स्थिर आहे, तब्बल चेंडू झालेत अद्याप 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 5 मध्ये आपण आहोत. यावेळी देखील चेंडू आपण पाहिले तर बॅटीच्या अगदी टॉपला पुन्हा हुक केलाय, निघून जातोय फाईनला. 4 धावेसाठी चौकार. संख्या एक शांत क्रिकेट होतं, म्हणजे आधी पुष्पा फायर था, अभी वाइल्ड फायर हो गया. तसंच आहे, पहिला शांत होता, आता शांत नाही हा संघ. यावी क्रॉस बॅटेड मिड विकेट रीजन आहे, खेळाडू कॅच पकडली जाते, विकेटचं पतन होत आहे. बॅटिंग करत असताना फलंदाज बाद होतोय, अर्थातच मुकेश.
संख्याने आता ओव्हर क्रमांक 5 संपण्यासाठी एक चेंडू अजूनही बाकी आहे. रोहन सध्या दाखल झालाय. राईट हँडेड बॅटर. ओहो बॅट्समॅन करतोय. चेंडू वेगाने निघून जातोय. कमबॅक आहे. गती आहे. गतिपती स्वार आहे. अप्रतिम चेंडू. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 5 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 50. 50. लॉस ऑफ दी 4 विकेट्स. सध्या मात्र आहे शेवटची, ज्याला म्हटलं जातं हाणामारीचं षटक. थँक्यू सो मच अनिकेत जाधव 2547 फॉर कमेंट. येस, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने आता धावसंख्या 50 पार 51 वरती जाऊन पोहोचते. पहा हा रिप्ले सध्या दाखवला जातोय प्रत्येक अँगलने तुम्हाला रिप्ले दाखवला जातोय. साइड अँगल, बॅक अँगल. चेंडू पडतोय. विटन बराच हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दाखल झाला, जिथे आपण पाहिलं तर 2 धावा मात्र जरूर कंप्लीट केल्या जातात. आकाशाची उंची मोजण्यासाठी गेलेला हा चेंडू जणू आकाशाला बुक्की मारून खाली आला आणि नो मॅन्स लँड मध्ये दाखल झाला. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आता मात्र 53 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 53 शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये हात खोलले जात आहेत. यावेळी देखील चेंडू अगदी टर्न होतोय, गिरकी घेतोय. वॉट बॉलिंग. बॅट स्विंग झाली. बॅटीचा आवाज कानापर्यंत आला. म्हणजे किती मोठी ताकद लावण्याचा प्रयत्न सध्या फलंदाजाकडून केला जातोय. येस, तुम्ही बाईटला रिव्ह्यू देखील घेऊ शकता. लक्षात घ्या, दोन्ही टीमला एक रिव्ह्यू आहे. यावेळी देखील बिटन घेण्याचा प्रयत्न पुन्हा फसला जातोय. आता विकेट किपर चेंडू खाली, तो सोडणार नाहीये. विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. बॅटर बॅक टू द डकआउट. अर्थातच फलंदाज विशाल चिंद्रनकर बॅक टू डकआउट. मात्रेपाडा विपक्ष मोहित 11 खाडी टीम. दोन्ही कॅप्टन्स या प्लीज. अजय पालेकर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. तब्बल आतापर्यंत 5 फलंदाज माघारी गेलेत, 5 धक्के भेटलेत, 5 मोहरे बाद झालेत आणि आता शेवटचे चेंडू मात्र बाकी असतील. फक्त 3 शेवटचे 3 चेंडू. टॉस साठी कॅप्टन्स या ओव्हर मध्ये फक्त धावा आतापर्यंत खर्च झाले 3. थांबला गेला चेंडू. अगदी टप्पा गृहीत नव्हता. नक्की टप्पा कुठे टाकू आणि त्यासाठी पुन्हा मागे जातोय आणि नव्यानं सुरुवात करतोय. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर पडतोय, थोडासा अंगावरती येतोय. कधी चेंडू पडल्यानंतर बाहेर जातोय, कधी पडल्यानंतर आतमध्ये येतोय. म्हणजेच काय, चेंडू पडतोय, काटा बदलतोय, कोन बदलतोय, मार्ग बदलतोय, प्रवाह बदलतोय, दिशा बदलतोय. हवेमध्ये हेळकावे घेणारा चेंडू रंग बदलतोय. ही गोलंदाजी आहे. वड बॉल. सूरजला सध्या 6 धावा त्यानं खर्च करून 2 विकेट आतापर्यंत आपल्या स्पेल मध्ये घेतलेत. वैयक्तिक दुसरं षटक तो संघाचं घेऊन येतोय. संघाचं शेवटचं आणि वैयक्तिक दुसरं षटक त्याचं. कंजूसपणा असावा, मात्र तो क्रिकेटमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाजाकडे असावा असं म्हटलं जातं. तीच इकॉनॉमिकल गोलंदाजी. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या दिशेला वळवण्याचा प्रयत्न.
हा पहा पुन्हा पडतोय, पुन्हा वळतोय, बॅट स्विंग होते, एकीकडे बॅट दुसरीकडे चेंडू, लक्ष तिसरीकडे. मात्र ही खऱ्या अर्थानं आतापर्यंत केलेली मेहनत ही आहे. यासाठी प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि परफेक्ट प्रॅक्टिस हवी असते, ती सध्या दिसून आली. यावेळी देखील लिडिंग एज हातातून थोडासा निसटतोय, स्लिपला आहे खेळाडू. आणि धावा आता मात्र किती घेतल्या जातात? फक्त एक. दुसऱ्या धावेसाठी बॅटर रनआउट होतोय आणि अशा पद्धतीने आपण पाहिलं तर इनिंगची होते समाप्त. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 54 आणि 55 धावेचं आव्हान. माफ करा, 55 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे आणि आव्हान आहे भूमी 11 घेसर या टीमला 56 धावेचं. 56 रन्स टू विन. जाऊया टॉस कडे. या मोहित 11 खाडी टीम या. छप्पन्न धावेचं टार्गेट 56 या मॅच मध्ये आहे. मोहित 11 खाडी टीम या प्लीज. कॅप्टन टीमनं टॉस मागून घेतलं म्हणजे कॉल त्यांचा असेल. छापा काटा तुम्हाला कॉल करायचा आहे. हेड इट इज अ कॉल. टॉस जिंकला अर्थातच मात्रेपाडा टीम. महत्वाचा निर्णय. क्षेत्ररक्षण करणार. आयोजनाबद्दल मी विचारेल, ट्रॉफी बद्दल विचारेल, खेळपट्टी आणि मैदानाबद्दल विचारेल. नक्की आयोजन खूप छान आहे आणि ट्रॉफी बघायला गेलं तर खूपच सुंदर ट्रॉफी आहेत एकदम. यंदाचं सीझन कसं राहिलंय तुमच्या टीमसाठी? सीझन चांगला आहे तो नेहमीच, फक्त तो आपल्याला करायला लागतो. थोडा परफॉर्मन्स कमी आहे टीमचा, पण सध्या चांगला होत चाललाय. नक्की शुभेच्छा. टॉस जिंकून महत्वाचा निर्णय. क्षेत्ररक्षण करणार. थँक्यू सो मच. टॉस आपण पाहिलं तर वॉन झालं अर्थातच मात्रेपाडा टीम जी आपण पाहिली तर या मॅच मध्ये यानंतरच्या मॅच मध्ये खेळणारे काडीच्या विपक्षामध्ये टॉस जिंकले मात्रेपाडा संघाने आणि सांगितलंय आम्ही घेऊ पहिल्यांदा गोलंदाजी. खाडी टीमला सांगितलंय या बॅटिंग करा. मात्र ती यानंतरची मॅच आता पहिल्या इनिंगचा खेळ झालेला आहे. 56 धावेचं आव्हान आहे. काय घडतंय काय बिघडतंय बघूयात. कुठेही जाऊ नका. महाराष्ट्राची परंपरा आणि तीच परंपरा आपण पाहिली तर माझी सरपंच उपसरपंच चषक 2025च्या माध्यमातून केला जातोय. व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय आदरणीय प्रभाकर शेठ पाटील साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात यावा मी विनंती करेल. दर्शनजी मात्रे साहेब आपल्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातोय. आमचे वल्लभचे प्रभाकर शेठ पाटील साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. वतीनं केला जातोय.
प्रेमाची, आपुलकीची आणि संग्राम 11 क्रिकेट संघ नितलसची माणुसकीची उबदार शाल आणि या स्पर्धेचा मोमेंटो आठवण भेट आणि या प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त केले जातात. दिवेतला वेळ काढून आपण उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली आहे. त्याचबरोबर मी विनंती करेल आदरणीय संजोगजी पाटील साहेब यांचा देखील सन्मान आपले शुभ हस्ते करण्यात यावा. आदरणीय संजोगजी पाटील साहेब यांचा देखील सन्मान हा अतिथी कक्षामध्ये करण्यात येतोय. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच आणि उपसरपंच चषक 2025च्या वतीनं खूप खूप धन्यवाद. आलेल्या मान्यवरांचा मी पुन्हा मनापासून आभार व्यक्त करतो. जाऊया मॅचच्या दिशेनं. तब्बल 56 धावेचं आव्हान या मॅच मध्ये भूमी 11 घेसर संघाला. मात्र दुसऱ्या साईडला संग्राम 11 वलवली टीम गोलंदाजीसाठी मात्र अगदी सज्ज झाली आहे. 56 धावा कशा होतात, कशा केल्या जातात, काय घडतंय पाहूयात. पहिला चेंडू पडतोय, राईज झाला, अप्रतिम चेंडू हाताला गेला. गुडलेन स्पॉट वरून चेंडू पडल्यानंतर राईज होत असताना गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये रत्नदीप चौधरी अप्रतिम गोलंदाजा. पहिला चेंडू आपण पाहिला तर टाकत असताना ज्या पद्धतीने एखाद्या लेदर गोलंदाजाचा अनुभव असतो त्या पद्धतीने हा चेंडू रिलीज केला गेला. यावेळी सुरेख ड्राइव्ह, अप्रतिम फटका निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला 4 धावेसाठी चौकार. यावेळी लिडिंग एज होती, आवाज आला होता, क्षेत्ररक्षक आहे मागे, काय घडलंय? येस, अंपायर सांगतात आम्ही चेक करू. अर्थातच हा चेंडू टाकला गेला थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये. आई एकविरा लाईव्ह इव्हेंट आता थर्ड अंपायर डिसिजन असेल पेंडिंग. डिसिजन सध्या पेंडिंग आहे, कारण की पाहिलं जातं हा चेंडू जमिनीवरती पडलाय की विकेट किपरच्या शूज वरती पडून दुसऱ्या स्लिपच्या खेळाडूने ही कॅच पकडली आहे. मग या गोष्टी चेक केल्या जातात की हा चेंडू नक्की पडलाय कुठे आणि इट्स OUT आउट. वॉट अ टेलिकास्ट आहे. आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स संदेश शेळके, तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की ही गोष्ट एखाद्या गवतातून सुई शोधून काढावी अशी गोष्ट होती. खूप अवघड हा डिसिजन होता. मात्र ज्या पद्धतीने अल्ट्रा स्लो मोशन HD क्वालिटी मध्ये हा तू संपूर्ण रिव्ह्यू दाखवला, थर्ड अंपायर ज्या पद्धतीने तू दाखवलं, पंचांसाठी खूप सोपं झालं हा डिसिजन देण्यामध्ये. जेवढं कौतुक करावं तेवढं आमचं कॅमेरा मॅन आणि आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स आपलं खरंच खूप सारं कौतुक, कारण की या स्पर्धेला खूप चांगलं लाईव्ह इव्हेंट तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत दाखवलं जात आहे. धावसंख्या तब्बल 4. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. एक मोठी विकेट माघारी गेली आहे. ज्या फलंदाजावरती विश्वास होता, कारण की ज्या पॅनल्टीच्या 3 धावा आहेत ती 1 ओव्हर झाल्यानंतर आपण ऍड करणार आहोत. बॅटर अगदी माघारी गेला सूरज मात्रे. नवनाथ पाटील नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. दुर्वेश मढवीनं अजून खातं खोललं नाहीये. हो, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, सुरेख फटका पॉइंट रिजन मध्ये खेळून काढला. बॅकफुटला जातोय स्क्वेअर कट, अगदी 4 धावेसाठी चौकार.
त्याच रिझन मध्ये मात्र यावेळी लॉफ्ट केला, डीप पॉइंट रिझन मध्ये आहे खेळाडू, तिथे आपण पाहिलं तर पोहोचतोय. आउटफील्ड आपण पाहिलं तर डीप पॉइंटची थोडासा चढ आहे तिथे, जो आपण पाहिलं तर खेळाडूला देखील तिथे वरती चढावं लागतं, थोडंसं चेंडू देखील तिथे स्लो जातो. आणि अशा वेळी आपण पाहिलं तर धावा धावून घेतल्या गेल्या. दोन संघाची धावसंख्या अगदी 10 या आकड्यावरती. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर माजी सरपंच उपसरपंच चषक 2025 साठी आदरणीय प्रभाकरजी शेठ पाटील साहेब वल्लभचे त्यांच्या माध्यमातून 1100 रुपये आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी देण्यात आलं. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. संघाची धावसंख्या 10, लॉस ऑफ दी 1, 10 धावा. पहिला फलंदाज माघारी गेला, जो अर्थातच सूरज म्हात्रे. पॅनल्टी ऍड केली 3 धावेची आणि आता धावसंख्या 13. जो 12वा खेळाडू होता तो पहिला, भाऊ तू पहिला पॅनल्टी ऍड कर, कारण की ही पॅनल्टी नाही भेटत सहसा कोणाला, आणि कोणाला भेटली की मग ते एवढे खुश होतात की बाई बोलतात ना कुछ तो मिल गया. आणि तसं होतं. या 3 धावा, 13 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. गोलंदाजीसाठी दाखल झाला येस मुकेश 3 धावाची पॅनल्टी ऍड झाले. लक्षात ठेवा 13 धावसंख्या. हो यावेळी देखील आपण पहिला शफल करण्याचा प्रयत्न, थोडासा बाहेर ठेवला. अंपायर सांगतात जास्त बाहेर आहे, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. आता 14 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली जातीये. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर ऋषी चौधरी पहिला चेंडू व्हाईट टाकतोय, एक्स्ट्रा देतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या आपण आलोय. 56 धावेचं आव्हान या मॅच मध्ये आहे. 56. क्षेत्ररक्षण अगदी विकेट किपरच्या माध्यमातून सजवलं गेलंय. यावेळी शफल, सुरेख फटका, फ्लिक केला, अगदी उचलला, फेकून दिला जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एक वेगळा डान्स आहे, एक वेगळा बॉडी लँग्वेज आहे. फलंदाज आपण पाहिलं तर नवनाथ दुर्वेश मडबीची, कारण की चेंडू टाकल्यानंतर ज्या पद्धतीने पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये त्यानं जम्प केला आणि तदनंतर अगदी हा फटका फ्लिक केला त्यानं. फक्त टायमिंगच्या जोरावरती हा षटका त्यानं लगावला. एक चांगला टायमिंग, एक चांगला बॅटल दोघांमध्ये रंगेल. पुन्हा एकदा यावे फटका आपण पाहिलं तर अगदी थोडीशी मिसफिल्ड होते. 2 खेळाडू आता चेंडूच्या मागावरती. क्षेत्ररक्षक आहे, अडवण्याचा प्रयत्न अखेरीच जातोय सीमारेषे पार. या छोट्या छोट्या चुका नंतर थोडा जास्त त्रास देतात, कारण की यानंतर डोंगरा सारख्या बनतात. येतोय चौकार. चोवीस धावसंख्या 24. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हा चेंडू फाईनला खेळण्याच्या हेतून फलंदाज शफल अगदी पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये गेला होता, मात्र गोलंदाज चतुर निघाला. पहा रिप्ले मध्ये गोलंदाजानं कशा पद्धतीने चतुराई दाखवली. स्टंप लाईन मध्ये ठेवला, थोडासा बाहेर ठेवला ऑफस्टिकच्या. नंतर आपण पाहिलं पॉपिंग क्रीजच्या किती आतमध्ये जाऊन खेळतोय स्वतः दुर्वेश मडवी, ही त्याची स्टाईल आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर वेगवान चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न पडतोय, अगदी गोलंदाजाच्या विकेट किपरच्या हातामध्ये उसळी घेऊन जातोय. डॉट बॉल. दोन्ही अँगल तुम्ही पाहताय, फ्रंट अँगल, बॅक अँगल, आणि हे दोन्ही अँगल दाखवले जातात आई एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी लेफ्ट केलं चेंडूला, बॅटीची बॉटम एज घेऊन मात्र वेगानं जातोय 4 धावेसाठी. बॅटिंग करत असताना फलंदाज दुर्वेश मडवीच्या बॅटमधून हा चौकार येतोय.
दुर्वेश मडवी बॅटिंग करत असताना एक वेगळा स्टान्स त्याचा आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर सुरेख फटका, बॉल बॅक ड्राइव्ह व्ही शेप मध्ये निघून जातोय, वन बाउन्स, चौकार. च्या बाबतीत आपण जी चर्चा करत होतो, डान्सिंग डाऊन द विकेट पदल आदित्य कशाला म्हणतात, दुर्वेश मडवी जो बॅटिंग करतो त्याला म्हणतात डान्सिंग डाऊन द विकेट पदल आदित्य. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली 32. 2 षटकांच्या अखेरीस एक चांगला स्पीड मी पकडलाय म्हणेल की भूमी 11 घेसर संघानं ज्या पद्धतीने वेग पकडलाय बॅटिंग करत असताना. तब्बल प्रत्येक ओव्हर मागे 16 धावा त्यांनी आतापर्यंत केल्यात. म्हणजे करंट रन रेट पाहिला तर 16च्या सरासरीने सध्या मात्र बॅटिंग चालू आहे भूमी 11 घेसर या टीमची. 56 धावेचं आव्हान पार करत असताना ज्या पद्धतीने धावा हव्यात तशा येतात. मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर रत्नदीप चौधरीला आता मात्र विकेट घेण्यासाठी बाहेर काढल्या, गोलंदाजीसाठी मार्गस्थ झाला. पहिला चेंडू, वॉट बॉल, परफ्यूम बॉल याला बोलतात. या मातीचा सुगंध घेऊन फलंदाजाच्या नाकाच्या जवळून जाणारा चेंडू डोळ्या समोरून जातो तेव्हा टाटा बाय बाय करतो आणि कानाच्या शेजारी जाताना क्या जनाब कैसे हाल है असं बोलून जातो. हाच तो चेंडू आणि वेलकम आम्ही स्वागत करतो संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचा एक लाडका आवाज आणि मागणीचा आवाज अर्थातच बाबू शाह सर. वेलकम, आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. रायगड, भिवंडी, कल्याण अगदी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या समालोचकाचा आवाज पोहोचला आणि प्रेक्षकांच्या मागणीचा आवाज म्हणून ज्या समालोचकाला मात्र आज भरपूर मागणी आहे असा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचा लाडका आवाज अर्थातच बाबू शहा, आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल. जो चेंडू आपण पाहिले तर तब्बल 2 चेंडू डॉट टाकले गेले, निर्धाव चेंडू आले दोन्ही. यावेळी चॉप केला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. खेळाडू आपण पाहिलं तर कव्हरचा वेगानं जातो, मात्र पुन्हा एक धाव कंप्लीट केली जाते. मी मनापासून स्वागत करेल आमचे सन्माननीय आदरणीय माजी सरपंच सुनीलजी काटे साहेब, आपलं मनापासून अधिक स्वागत आहे, वेलकम, सुस्वागत. आणि आमचे माजी उपसरपंच आदरणीय रामजी दरे साहेब, आपल्या दोघांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो, वेलकम, सुस्वागतम. चेंडू पडल्यानंतर थोडासा आपण पाहिलं तर कट झाला, पडल्यानंतर थोडासा टर्न घेतोय, पडल्यानंतर आपण पाहिलं तर दिशा बदलणारा चेंडू. संघाची धावसंख्या अगदी स्थिर राहिली आहे जी 33 या आकड्यावरती 33 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. यावेळी देखील आपण पाहिलं थोडासा गोलंदाज थांबतोय, कारण की जेव्हा तुमचा टप्पा ठरलेला नसतो तेव्हा थांबणं महत्वाचं आहे. पुन्हा नव्यानं सुरुवात करा, मागे जा. टू गो, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओहो, व्हॉट बॉल फसवलं गेलं, चकित केलं गेलं. अगदी मान देण्याचा प्रयत्न, चेंडू पडला आणि रिप्ले मध्ये बघा कसा टर्न होतोय, हातभर बाहेर चेंडू येतोय. याला बोलतात जादूगर, याला बोलतात गोलंदाजी, याला बोलतात चालाकी, याला बोलतात चतुराई. मास्टर माइंड गोलंदाज, कंजूस गोलंदाज, इकॉनॉमिकल गोलंदाज. रत्नदीप खरंच रत्न आहे संघाचा. रत्नदीप अप्रतिम गोलंदाजी, LBW बॅटर गॉन, फलंदाजी येईल माघारी, अर्थातच दुर्वेश मडवी.
साठी ऋषी चौधरी दाखल झाला ओव्हर क्रमांक 4 मध्ये. ओहो, यावेळी मात्र पॅडल करण्याचा प्रयत्न, पहिली धाव वेगाने कंप्लीट केली जाते, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, एकाच धावेत समाधान मानलं जाते, फक्त एक सिंगल. एकेरी दुहेरी धावेने आता मात्र मॅच मध्ये कशा पद्धतीने प्रयत्न केला जातोय, षटकार चौकारावरती विश्वास ठेवला जाईल का. दुसऱ्या साईडला आपण पाहिले तर ऋषी चौधरी ओळखला जातो अटॅकिंग गोलंदाजीसाठी. येस, कंटिन्यू ऑफ द साऊंड, ड्राईव्ह केलाय, फक्त दिशा दिली, चेंडू वेगाने जातोय, डीप पॉइंटला अडवण्याचा प्रयत्न अखेरीस निघून गेलाय, 4 धावेसाठी चौकार. होणं खूप गरजेचं होतं, कारण की हा चेंडू सरळ हातामध्ये होता. जर संघासाठी एखादा क्षेत्ररक्षक जर क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड करत असेल तर अशा वेळी गोलंदाजाचं खऱ्या अर्थाने मन थोडंसं खचलं जातं, कारण की गोलंदाजाला हवं असतं माझ्या प्रत्येक चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण व्हावं. आणि सध्या आपण पाहिलं तर 4 धावा जरूर आल्या. यावेळी देखील आपण पाहिलं तर सरळ बॅटीने जरूर बॉल बॅक ड्राईव्ह खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे अगदी लॉंग ऑनचा वेगाने, तर दुसरी धाव कंप्लीट केली जाते. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन तुमने चुराया, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. चित्याची चाल, हन्नाची गती, कमिटमेंट आणि ऍक्शन या तिन्ही शब्दांचा अर्थ या दुसऱ्या धावेमध्ये बघायला भेटला. आई कोऑर्डिनेशन बघायला भेटलं, हरणासारखी गतीन चित्यासारखी चपळाई बघायला भेटली. या 2-2 धावा मात्र या टीम साठी खूप महत्वाच्या ठरतील. मांग के नाही देंगे तो छीन के लेंगे, लेंगे जरूर भाई, अशी बॅटिंग सध्या चालू आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर फटका लफ्ट केलाय, आहे खेळाडू. ओहो, आणखीन एक कॅच ड्रॉप होते. आज काय घडते, आज टीम विचार करत असेल, अर्थातच संग्राम 11 वलवली टीम विचार करत असेल आज क्षेत्ररक्षण का होत नाहीये. टीमचं कॅप्टन थोडासा नाराज असेल, कारण की एवढा प्रवास करून आज पहिल्या बॅच मध्ये दाखल झालेला हा संघ क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून धावा मात्र खर्च करतोय. तर दुसऱ्या साईडला टीम भूमी 11 घेसर संघ एक एक पाऊल पुढे जाते. 41 धाव संख्या. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा पडतोय, थोडासा आपण पाहिलं तर खाली राहिला. ऋषी सध्या मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याच्या घशातून येणारा जो आवाज आहे त्याला म्हटलं जातं कंटिंग ऑफ दिस साऊंड. आणि सध्या गोलंदाजी करत असताना तो चेंडूच्या मागे किती ताकद लावतोय हे त्याच्या आवाजानं दिसून येते, कळून येते. हो, वॉट अ फटका, वॉट अ स्ट्रोक यार. थोडासा शफल झाला, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने पुन्हा 2 धावेचा प्रयत्न, पुन्हा 2 धावा, पुन्हा 2 धावा, वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. आणखीन 2 धावा कंप्लीट केल्या जातात, कारण की या 1-1, 2-2 धावा इथे मात्र धावसंख्येला चकाकी देते आणि संघाची धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचते 43. रिप्ले टेलिकास्ट पहा, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली, चेंडू पकडला, जो थ्रो होता त्यामध्ये ताकद नव्हती. रॉकेट थ्रो बोलतात, तो रॉकेट थ्रो हा नव्हता, ताकद नव्हती. आणि या 2 धावेच्या मदतीने आता धावसंख्या 43 वरती जाते. हा रिप्ले पुन्हा दाखवला जातोय, ज्या पद्धतीने ही धाव कंप्लीट केली. नॉन स्ट्राईकच्या फलंदाजांचा कॉल होता, ज्या पद्धतीने ती जागा सोडली नॉन स्ट्राईकच्या फलंदाजानं आणि तिथे 2 धावा कंप्लीट होतात. समीकरण आपण पाहूयात. आई एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून समीकरण आम्ही स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतो. येणारे तब्बल 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 13 धावेची गरज आहे. 12 चेंडू 13 हे समीकरण पहा. दोन्ही टीमच्या कशा पद्धतीने परफॉर्मन्स झाला हे सध्या तुम्हाला दाखवलं जात आहे. संपूर्ण स्कोरबुक कार्ड सध्या दाखवलंय, टीम कार्ड आणि कलर्स पण सध्या आपण पाहिलं तर दोन्ही टीमसाठी हे खऱ्या अर्थानं ग्राफिक आहे. आणि हे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ग्राफिक डिझायनिंग एखाद्या टेक्निकलनी करावी तशी ग्राफिक डिझायनिंग देती सध्या आपण पाहिलं तर आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून दाखवली जाते. विशाल शिंद्रनकर गोलंदाजीसाठी दाखल झाला ओव्हर क्रमांक 4 मध्ये. 12 चेंडू तब्बल. ओहो, पहिला चेंडू मागचा पाय वाकवला, तदनंतर बॅटीच्या अगदी मधोमध क्रंचिंग ऑफ द साऊंड, स्वीट साऊंड इज गोज टू लॉंग ऑन हेड, षटकार.
यावेळी देखील आपण पाहिलं तर आहे फटका खेळला, मात्र दुसऱ्या साइडला विकेटचं देखील पतन होत आहे. एक तेरी एक मेरी. याआधी तू षटका लगावला, आता मिस तुला बाद करणार. अखेरीस आपण पाहिलं तर टिट फॉर टॅट थोडस बघायला भेटलं, जिथे फलंदाज माघारी जातोय. अर्थातच सूरज खंडागळे बॅक टू डकआउट. मेरी आणि असंच या ओव्हरमध्ये बघायला भेटलं, जिथे पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर विकेट आली. नवीन बॅटर आपण पाहिलं तर आशिष भोईर मैदानामध्ये दाखल झाला. गार्ड घेतोय सध्या तो, मात्र अंपायर कडून, कारण की समीकरण अजूनही आपण पाहिलं तर 10 चेंडू अजूनही 7 धावा हव्यात विजयासाठी. यावेळी फटका आपण पाहिलं तर हवेमध्ये आहे, खेळाडू बाहेर जातोय, चेंडू सोबत तो देखील स्कोर होतोय अगदी लेवल. आता फक्त 1 धाव हवे विजयासाठी. बॅटिंग करणारी टीम अर्थातच तुम्ही पाहता भूमी 11 गेसर संघ या बॅच मध्ये 56 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचं जे आव्हान त्यांच्या समोर होतं, आता ते 55 वरती आहेत. आणि इथे संधी आहे विजयाची 1 धाव घेण्याची. अखेरीस 56 धावा चेस केल्या गेल्या. भूमी 11 गेसर संघ विजेता राहतोय. विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. संग्राम 11 वलवली टीम हार्ड लक बॅड लक. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा.